यार आज पुन्हा मॉर्निंग केओटिक स्टार्ट झाली आणि मी गेट रेडी विथ मी रेकॉर्ड करायला विसरले. पटापट आवरून ऑफिससाठी रेडी झाले. देवाजवळ दिवा अगरबत्ती लावून गणपती स्तोत्र म्हटले. आज डब्यात बरबटीच्या शेंगांची भाजी आहे आणि पोळी. मला बिलकुल आवडत नाही ती खायला, पण आता काय करणार ना. पटापट डबा पॅक केला. सॅलडमध्ये आज फक्त काकडीच चिरली. अर्धी काकडी चिरून माझ्या डब्यासाठी पॅक केली आणि रिमेनिंग एका छोट्या भांड्यात रौनकसाठी काढून ठेवली. टुडे इज गॉना बी व्हेरी एक्साइटिंग डे इन ऑफिस, कारण ऑफिसमध्ये आज छान एक कॉम्पिटिशन ठेवली आहे. ते सध्या मी रिव्हील नाही करत. यू विल गेट टू नो अबाउट दॅट इव्हेंच्युअली. बॅग पॅक करता करता लक्षात आलं की आज माझ्याकडे तर गाडीच नाही, कारण गाडी द्यायची आहे सर्व्हिसिंगला. सो टुडे आय एम गॉना बी द पॅसेंजर प्रिन्सेस आणि रौनक इज गॉना ड्रॉप मी टू द ऑफिस. आज सकाळी उठल्या उठल्या आम्हाला साऊथ इंडियन ब्रेकफास्टची इतकी तल्लब लागली की आम्ही पहिले ऑफिस न जाता गाडी वळवली रेस्टॉरंटला. ब्रेकफास्ट छान होता, भूकही फार लागली होती, त्यामुळे पटापट आम्ही ते सगळं फिनिश केलं आणि गडबडीत निघालो ऑफिससाठी, कारण ऑफिसला पण मला लेट नव्हतं व्हायचं यार. आणि पुण्यात ना ट्रॅफिकची काहीच गॅरंटी नाहीये. कधीही ट्रॅफिक वाढतं आणि कधीही ट्रॅफिक कमी होऊ शकतं. नाही सॉरी, कमी तर नाही होऊ शकत. ऑफिसला पोहोचल्यावर माझा सगळा पसारा मांडला, थोडा वेळ काम केलं आणि निघाली स्ट्रेट चहा घ्यायला. चहा झाल्यानंतर पुन्हा थोडं काम केलं आणि नंतर निघालो लंच ब्रेकला. हे बघा सगळ्यांच्या डब्यातला वेगवेगळा मेन्यू. लंच झाल्यानंतर शतपावली केली आणि फ्लोअरवर गेलो, कारण रिमेनिंग टास्क पण तर कम्प्लीट करायचे आहेत ना. इतक्या सगळ्यामध्ये स्वतःला हायड्रेटेड ठेवायला विसरू नका. आणि ह्यानंतर काय काय घडलं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगते.